माझे वाक्य बदलवणं किंवा संभ्रम निर्माण करण्याची चिंता गिरीश भाऊंनी का करावी? आणि ते एक तासभर त्यांनी या ठिकाणी दूरचित्रवाहिनीवर माझ्यासाठी वेळ घातला. म्हणजे माझं एका बाजूला म्हणता की संतुलन बिघडलेलं आहे, एका बाजूला एक तासभर माझ्यावर बोलत बसता. काय गरज आहे मग संतुलन बिघडलेल्या माणसावर बोलायची? खरं म्हणजे परवा जी खोडपे सरांच्या प्रवेशाची सभा जामनेरला झाली, त्या जामनेरला सभा झाल्यानंतर कुणाचं संतुलन बिघडलं हे आता जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे याच्यावर काही विशेष भाष्य करण्याची मला आवश्यकता भासत नाही. आपण एक खोटं लपवण्यासाठी 4 खोटं बोलतात असंही ते म्हणताय. आता मी 40 वर्ष खोटं बोलूनच निवडून आलो, त्यामुळे प्रश्नच येत नाही माझ्या खोटं बोलण्यामुळे. लोक जर विश्वास माझ्यावर टाकतात तर माझं खोटं बोलणं आहे का खरं बोलणं आहे हे समजू शकेल. नार्को टेस्ट करा असं म्हणता येते की तुमची करा आणि त्यांचीही करा, म्हणजे खरं काय ते समोर येईल सीडीच्या बाबत जे आपण म्हणतात. नाही, आता जर माझं संतुलन बिघडलेलं आहे असं म्हणतात तर मग नार्को टेस्ट करायची गरज काय? खडसेंनी भाजपत येण्यासाठी खूप लाचारी केली, सातत्याने दिल्लीमध्ये गेले. मी लाचारी केली नाही, भाजपच्या नेत्यांनी लाचारी केली. तुम्ही जे म्हणतात की बाबा मी केलं, ते म्हणतात की आम्ही आमच्या कर्तृत्वावर मोठं झालेलो आहोत. बस बाकीचे उत्तर देत नाही दादा. मी एकच सांगेल की जर माझं संतुलन बिघडलं तर याला उत्तर द्यायची आवश्यकता नाही. विनाकारण त्याला संतुलन बिघडलेल्या माणसाचे 4 शब्द का ऐकावे? एका बाजूला गिरीश भाऊ म्हणता नाथाबद्दल संतुलन बिघडलं, दुसऱ्या बाजूला टीका करताय. एका संतुलन बिघडलेल्या माणसावर टीका करणं म्हणजे कुणाची नोंद घेत आहे, कुणाची दखल घेत आहे, कशासाठी दखल घ्यावी लागते एखादं संतुलन बिघडलेल्या माणसाची. त्यामुळे मला याच्यावर अधिक भाष्य करायचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.